नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. आज आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन मेथड्स, प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स. अमाइन तयार कसं करतात, अमाइन तयार करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अरे बाबांनो, आपली मेथड जी आहे पहिली, त्या मेथडचं नाव आहे अमोनोलायसिस ऑफ द अल्किल हलाइड. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अमोनोलायसिस कुणाचं, अल्किल हलाइडचं. अल्किल हलाइडचं अमोनोलायसिस केल्यानंतर प्रायमरी अमाइन तयार होतो. अशा प्रकारची अभिक्रिया आज या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. तर ही रिॲक्शन सविस्तरपणे या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहा, आता अमोनोलायसिस आहे. तुम्ही म्हणसाल गुरुजी अमोनोलायसिस म्हणजे काय. आपल्याकडे एक शब्द आहे अमोनो अधिक लायसिस. दोन शब्द आहेत. एक आहे अमोनिया म्हणजे अमोनो म्हणजे काय. अमोनो या शब्दाचा अर्थ होतो अमोनिया. आणि लायसिस बनते. लायसिस म्हणजे ब्रेकिंग, तोडणे. बघा, आता या ठिकाणी रिॲक्शनचं नाव काय. रिॲक्शनचं नाव आहे अमोनोलायसिस. अरे बाबानो, अमोनोलायसिस या शब्दाचा अर्थ काय होतोय. अमोनोलायसिस म्हणजे अमोनियाच्या साह्याने बॉन्ड ब्रेक करणे. ब्रेकिंग ऑफ ए बॉन्ड दॅट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ अमोनिया, देन दॅट इज कॉल्ड एज अमोनोलायसिस. जर एखादा बॉन्ड अमोनियाच्या साह्याने तुटत असेल, दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज, त्याला म्हणायचं अमोनोलायसिस रिॲक्शन. अमोनोलायसिस, अमोनियाच्या साह्याने एखादा बॉन्ड ब्रेक करणे, त्याला म्हणायचं अमोनोलायसिस. हिथं आपण काय करणार आहोत पहा. आपण घेतला अल्किल हलाइड. हा कोण आहे, एक्स आहे. एक्स म्हणजे कोण, अल्किल हलाइड. प्लस काय घेतला, अमोनिया. आणि अमोनिया हा काय, ह्याच्यावरती लोन पेअर्स आहेत. हा कोण आहे, नायट्रोजन. तुम्हाला माहित आहे अमोनियामधला जो नायट्रोजन आहे याच्यावरती लोन पेअर्स असतात, किंवा नॉन बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, किंवा अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, जे बॉन्ड तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, विच डू नॉट पार्टिसिपेट इन टू द बॉन्ड फॉर्मेशन. मग हा न्यूक्लियोफाइल आहे. अमोनिया हा न्यूक्लियोफाइल आहे, कारण याच्या नायट्रोजनवरती लोन पेअर आहे, म्हणून हा झाला न्यूक्लियोफाइल. आता हा अमोनिया काय करतो, CX मधला बॉन्ड ब्रेक करतो. आता हा बॉन्ड तुटणार आहे. कार्बन आणि हॅलोजन, त्याला म्हणतो आपण CX बॉन्ड. CX बॉन्ड तुटला. हा बॉन्ड तुटला, कोणाच्या मदतीने तुटला, अमोनियाच्या. म्हणजे अमोनियाच्या साह्याने इथला बॉन्ड तुटला. सो ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड युजिंग अमोनिया इज कॉल्ड एज अमोनोलायसिस रिॲक्शन. अशा प्रकारची अभिक्रिया म्हणजे अमोनोलायसिस रिॲक्शन. समजून घ्या, पहिल्यांदा कळलं पाहिजे अमोनोलायसिस म्हणजे काय. या अभिक्रियेमध्ये आपण CX बॉन्ड ब्रेक करणार आहोत, आणि तो बॉन्ड आपण ब्रेक करतो अमोनियाच्या साह्याने. अमोनियाच्या साह्याने एखादा CX बॉन्ड ब्रेक करणे, तोडणे, त्याला म्हणायचं अमोनोलायसिस. ठीक आहे. अमोनोलायसिस ऑफ द अल्किल हलाइड म्हणजे अल्किल हलाइड जो आहे त्याच्यामधला CX बॉन्ड त्याचं ब्रेकिंग करतोय आपण, आणि दॅट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ अमोनिया, अँड दॅटफॉर दॅट इज कॉल्ड एज द अमोनोलायसिस. आता रिॲक्शन कशी होते, का होते, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता या ठिकाणी काय करू आपण, अल्किल हलाइड घेऊयात. हो का. जनरल रिॲक्शन लिहितो मी, जनरल रिॲक्शन लिहितो कळण्यासाठी आपल्याला. ठीक आहे, अतिशय सोपा भाग आहे. एक रिॲक्शन समजून घ्या, बाकीच्या सगळ्या लक्षात येते. एक रिॲक्शन कळाली, बाकीच्या सगळ्या कळाल्या. चला, काय घ्यायचं, अल्किल हलाइड. हो का. अल्किल हलाइड घेतला आपण म्हणजे RX म्हणजे अल्किल हलाइड, X म्हणजे हॅलोजन, R म्हणजे अल्किल ग्रुप. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याची अभिक्रिया करू आपण अमोनिया सोबत. आता इथं काय घेऊयात आपण, NH2 आणि H म्हणजे NH3. हा कोण आहे, अमोनिया आहे, NH3. बघा, N 2H आणि 1H 3 झाले, NH3 झालं. आणि ह्याच्यावरती आहेत लोन पेअर्स. हा न्यूक्लियोफाइल आहे, हा अमोनिया. बरोबर आहे. हा न्यूक्लियोफाइल म्हणून काम करतो. न्यूक्लियोफाइल का बरं, कारण नायट्रोजनवरती लोन पेअर्स आहेत, म्हणून अमोनिया हा न्यूक्लियोफाइल आहे, हे लक्षात घ्या. आता काय होतं, आता इथला बॉन्ड तुटतो. हा बॉन्ड तुटला, इथला जो X आहे तो मोकळा झाला.
लिव्हिंग ग्रुप आहे, पटमन निघून जातो, हा एक्स निघून जातो आणि एक्सच्या जागी कोण येतो, या ठिकाणचा हा ग्रुप येतो, अमायनो ग्रुप येतो, NH2 ग्रुप. बघा या अभिक्रियेमध्ये काय होतं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय करताय, अल्किल हलाईड घेतलात, अल्किल हलाईडचं आपण काय करतोय, अमोनोलायसिस करतोय. अमोनिया हा कोण आहे, न्यूक्लियोफाईल आहे. न्यूक्लियोफाईल का बरं आहे, कारण अमोनियामध्ये असलेल्या नायट्रोजनवरती लोन पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. हे नीट लक्षात घ्या पहिल्यांदा. संपलं. मग आता काय केलं, अमोनियानं बॉन्ड तोडला, सी आणि एक्स, आर म्हणजे सी आणि एक्स मधला बॉन्ड तुटला, एक्स झाला मोकळा आणि एक्स काय होतो, रिप्लेस होतो कशानं, न्यूक्लियोफाईलला. NH2 हा न्यूक्लियोफाईल आहे. NH2 ग्रुप मधला नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज आहे, लोन पेअर्स आहेत ना वरी, निगेटिव्ह सारखे काम करते ते. आणि मग एक्स इज रिप्लेस्ड बाय NH2 ग्रुप. बघा आणि एक महत्वाची कंडिशन घ्यायचं, हीट करायचं आणि हे घ्यायचं अल्कोहोलिक, त्याचबरोबर एक्सेस घ्यायचं. हे कधीच विसरायचं नाही, हे कधीच विसरायचं नाही, कळलं का. एक्सेस घ्या, अमोनिया एक्सेस घेतला तर तुम्हाला प्रायमरी अमाइन मिळणार आहे. म्हणून त्या ठिकाणी या अभिक्रियेचं वैशिष्ट्य आहे बाबांनो, या अभिक्रियेमध्ये जो अमोनिया तुम्ही घेणार आहात तो एक्सेस घ्या. एक्सेस म्हणजे जास्त घ्या, बक्कळ घ्या, भरपूर घ्या, ढिगारा घ्या, कळलं का, बक्कळ घ्या, काय बी म्हणा तुम्ही, अर्थ एकच आहे. झालं काय होतं बघा, आता इथला एक्स गेला, तिथं आला NH2, आरला आर, हो का, हे आरला आर लिहिलं. रिॲक्शन नीट समजून घ्या, एक रिॲक्शन कळाली, संपलं. आता एक्स गेला, एक्स काय होईल, रिप्लेस होईल. या ठिकाणचा एक्स रिप्लेस होईल कशानं, NH2 नं, न्यूक्लियोफाईलला लावलाय NH2, संपलं. आर NH2 तयार झाला. हा आर घेतला, एक्स रिप्लेस झाला. सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्हाला माहित आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आदला बदल होते. हा ग्रुप ह्या ग्रुपनं रिप्लेस झाला, एक्स हा NH2 नं रिप्लेस झाला, एक्स हा न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस झाला. म्हणून ही रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन आहे, परंतु ही रिॲक्शन सबस्टिट्यूशन तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हे सुद्धा वाक्य नीट लक्षात ठेवा. अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाईड ही अभिक्रिया न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, कारण याच्यामध्ये इथला जो एक्स आहे तो न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस होतो. हा न्यूक्लियोफाईल आहे, NH2 ग्रुप इज द न्यूक्लियोफाईल. मग आर NH2, आता इथला एक्स इकडे H आणि एक्स आलेला प्लस HX झालं. अशा प्रकारची अभिक्रिया झाली. एवढी रिॲक्शन कळाली की संपलं. आणि ही रिॲक्शन घेत असताना एक काळजी घ्यायचं बाबांनो, हा जो अमोनिया आहे तो एक्सेसच घेतला पाहिजे, कळलं का. एक्सेस घेतला तर प्रायमरी अमाइन मिळेल, अन्यथा प्रायमरी अमाइन मिळण्याच्या ऐवजी सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळेल. म्हणून ही अभिक्रिया करताना एक काळजी घ्यायचं, तुम्ही जो अमोनिया घेणार आहात तो एक्सेसच घेतला पाहिजे. अमोनिया घ्यावा एक्सेसच, कळलं का, तेव्हाच रिॲक्शन एका स्टेपमध्ये स्टॉप होते, अन्यथा होत नाही. ही काळजी घ्यायची, काळजी घ्या, ओ काळजी घ्या. अमोनिया घेताना एक्सेस घ्या, अहो काळजी घ्या, काळजी घ्या. अमोनिया घेताना एक्सेस घ्या, अहो ऐकलं का, काळजी घ्या, हो काळजी घ्या. अमोनिया घेताना एक्सेस घ्या, महत्वाचं वाक्य. आता एक्झाम्पल आपण करूयात. आता हा कोण आहे, अल्किल हलाईड. आता एक्झाम्पल्स फार सोपे. चला हा, आणि लक्षात घ्या ही रिॲक्शन कसली आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे वाक्य विसरायचं नाही. मग तुम्ही म्हणसाल गुरुजी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कसं काय. अरे बाबा, इथला जो एक्स आहे तो काय झाला, रिप्लेस झाला का नाही, आदला बदल झाली का नाही, ह्याच्या जागेत त्यानं गेलं, त्याच्या जागेत ह्यानं आलं, जागा बदलल्या का नाही एकमेकाच्या. अरे ज्या अभिक्रियेमध्ये ॲटम्स एकमेकाची जागा घेतात, विस्थापित होतात, रिप्लेस होतात, अशा प्रकारची जी अभिक्रिया असते, अशा प्रकारच्या अभिक्रियेला आम्ही काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. The reaction in which atoms or group of atoms are replaced by another atoms or group of atom is called as substitution reaction. म्हणून सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. पण आला कोण, एक्स काय झाला, रिप्लेस झाला कशानं, न्यूक्लियोफाईलनं, म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. रिॲक्शन कसली आहे नीट लक्षात ठेवा, अंडरलाईन करून टाकोऱ्यात ठेवा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाईड ही अभिक्रिया कसली आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाईड ही रिॲक्शन कसली आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके ठीक आहे. बघा आता हे अल्किल हलाईड आणि हा तयार झाला आपला फर्स्ट डिग्री अमाइन संपलं, किंवा प्रायमरी अमाइन.
प्रायमरी अमाइन. चला हे कसा अर्थ आहे दोघांचा. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. समजून आले का डोक्यावर चालले का दिसणार झाले? दिसतं ना सर्वांना? ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे घोळवणी पुन्हा. ठीक आहे, आता एक अभिक्रिया आपल्या समोर आहे, सर्वांनी नीट लक्षात घेतलेली आहे. आता पुढचा पण भाग आपण समजून घेऊयात. पहा आता एक्झाम्पल्स घेऊयात. 2 एक्झाम्पल्स सांगायची आवश्यकता नाही आपल्याला, लगेच कळतंय आहे का? आर म्हणजे काय? अल्किल ग्रुप घ्या नाही तर मग तुम्ही म्हणताल गुरुजी अल्किल ग्रुप कुठले घ्यावा हो? अरे वर तोंड करून काय विचारतोस? अल्किल ग्रुप माहित नाही भाई तुला? मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल, टर्शियरी ब्युटील. अरे हेच अल्किल ग्रुप बाबा, ते घ्यायचं आर म्हणजे. आणि एक्स म्हणजे कोण? हॅलोजन. गुरुजी हॅलोजन म्हणजे काय हो? अरे माहित नाही हॅलोजन म्हणजे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाटाईन. हॅलोजन फॅमिली माहित नाही का? 17वा ग्रुप तेच हॅलोजन्स आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाटाईन है का? ह्याच्यापैकी 3 वापराचं. कुठलं? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनचा वापर आपण करतो. ओके ठीक आहे, चालू करू. हो का? आर घ्या. काय घेतलं? CH3 घेतलं, मिथिल घेतलं, एक्स म्हणजे Cl घेतलं, हॅलोजन एक्स म्हणजे Cl, Br कुठलं बी घ्या. प्लस काय घेऊ आपण? अमोनिया आहे बरं का, लिहिताना फक्त असं लिहू. ह्याच्यावरती लोन पेअर्स आहेत. हा न्यूक्लिओफाईल आहे. अमोनिया हा न्यूक्लिओफाईल आहे बाबा, लक्षात ठेवा. अमोनियाचा मॉलिक्यूल हा न्यूक्लिओफाईल आहे, कारण नायट्रोजनवरती लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. कधी विसरायचं नाही. चला, पण अमोनिया कसं घ्यावं? एक्सेस घ्यावं. अल्कोहोलिक तर घ्यावंच घ्यावं, पण कसं घ्यावं? एक्सेस घ्यावं, बकळ घ्यावं. घेतलं. मग आता हिट करा. आता बघा रिॲक्शन कशी होईल. रिॲक्शनमध्ये काय होणार आहे तुम्हाला माहित आहे? रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम NH2 ग्रुपनं रिप्लेस होणार आहे, न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होणार आहे. हे वाक्य विसरायचंच नाही. चला हा Cl आहे, हो का? C आणि Cl मधला बॉन्ड तुटला आणि हा रिप्लेस होईल. हॅलोजन ॲटम आहे ना Cl, कशानं? हो का? NH2 नं. हो का? हा NH2 कडे आला, संपला. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बोला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आज सांगा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सोपं आहे, लक्षात घेतल्यावर सोपं आहे. झालं. आता Cl गेला, त्या ठिकाणी NH2 आला. CH3ला CH3 असाच आहे. बॉन्डला बॉन्ड देऊ आपण. चला, Cl तिकडे गेला, NH2 इकडे आला. खळण्यासाठी लेडोस करावं नका. झालं. H आहे, इथं Cl गेला, प्लस HCl. संपलं. नाव घ्या. मिथिल क्लोराईड बनायला. आणि याचं नाव आहे मिथिल अमाइन. CH3 म्हणजे मिथिल, NH2 म्हणजे अमाइन. शिकले आपण नॉमेनक्लेचरमध्ये, सांगायची गरज नाही. अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अजून एखादं एक्झाम्पल आपण करूया. उदाहरण अवघड नाही. एक रिॲक्शन कळाली, संपलं. त्याच्यामध्ये पुन्हा वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे आपल्याला. प्रत्येक रिॲक्शन तुमच्या सहज लक्षात येईल. अजून एक उदाहरण घेतो मी. बघा, CH3 CH2 Cl प्लस अमोनिया NH2H. ह्याच्यावरती आहेत लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हिट केला आपण. हा कोण आहे? इथिल क्लोराईड. हा कोण आहे? अमोनिया. अमोनिया काय म्हणून काम करतो? न्यूक्लिओफाईल. हा तुमचा न्यूक्लिओफाईल आहे. आता काय होईल? याच्यामधला हॅलोजन रिप्लेस होईल. C आणि Cl मधला बॉन्ड तुटतो, Cl मोकळा होतो आणि हा मोकळा बैल निघाला होता इकडं. Cl हा रिप्लेस झाला कशानं? न्यूक्लिओफाईल. हो का? हा न्यूक्लिओफाईल इकडे आला. झालं, संपलं. म्हणजे Cl इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लिओफाईल. म्हणून रिॲक्शन कसली? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चला, CH3 CH2 ला CH3 असं लिहायचं. बरोबर आहे का? आता हा Cl तिकडे गेला, कोण आला? NH2 आला. NH2 आला. कशावर आला? फळ्यावर आला. 1 2 3 4 अमोनोलायसिस रिॲक्शनचा जय काय. कळलं का? हा, झालं, संपलं. आणि प्लस काय? हे H, हे Cl प्लस HCl. ओके. ह्याचं नाव काय? इथिल क्लोराईड. काय नाव आहे? इथिल क्लोराईड. ह्याचं नाव आहे इथिलामाइन. तर अशा प्रकारचे ही रिॲक्शन घेतली. या रिॲक्शनमध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे बाबा, की अमोनिया एक्सेस घेतला पाहिजे. घेतला का आपण एक्सेस? हो का? इथे एक्सेस घ्या. विसरू नको रे बाबा, विसरायचं नाही. हो का? एक्सेस घ्यायचं. अमोनिया कधी पण विसरू नका. मी विसरल्यावानी तुम्ही लक्षात ठेवा. अमोनिया कधी पण एक्सेस घेतला पाहिजे, तेव्हा रिॲक्शन एका स्टेपमध्ये स्टॉप होते आणि पहिला प्रायमरी अमाइन तयार होतो, अन्यथा गडबड होते. मग या अभिक्रियेमध्ये काय झालं?
अल्किल हलाईडमधला CX बॉन्ड तुटला, हॅलोजनचा ॲटम NH2 ग्रुपनं म्हणजे न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस झाला आणि अल्किल अमाईन किंवा नुसतं अमाईन म्हणजे प्रायमरी अमाईन तयार झाला. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. अतिशय सोपी आहे. आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, पॉज करून लिहा. ठीक आहे, पहा सर्वजण व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य बरं का, एक वाक्य नीट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण एक वाक्य लिहिलंय, इफ अमोनिया इज नॉट इन एक्सेस. जर तुम्ही अमोनिया एक्सेस नाही घेतला कळलं का, आणि अल्किल हलाईड एक्सेस घेतला, अल्किल हलाईड एक्सेसमध्ये आहे किंवा अमोनिया तुम्ही एक्सेसमध्ये घेतलं नाही, इफ अमोनिया इज नॉट इन एक्सेस, तेव्हा काय होतं, तेव्हा रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, रिॲक्शन सलग होते आणि आपल्याला प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन, टर्शरी अमाईन अँड क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं 4 प्रोडक्ट मिळतात. हे लक्षात घ्या तुम्ही. समजताय का? बघा, अमोनिया तुम्ही जर एक्सेस घेतलात तर रिॲक्शनमध्ये आपल्याला प्रायमरी अमाईन मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रायमरी अमाईन हा आपला मेजर प्रोडक्ट असेल, मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा प्रोडक्ट असेल. परंतु तुम्ही जर अमोनिया एक्सेसमध्ये नाही घेतला तर प्रॉब्लेम येतो आणि मग तुम्हाला एक प्रोडक्ट मिळण्याच्या ऐवजी 4 मिळतात. प्रोडक्ट 4. तुम्ही म्हणतात गुरुजी कोणते 4 हो सांगा बरं आम्हाला. सांगतो. प्रायमरी अमाईन मिळतो, सेकंडरी अमाईन मिळतो, टर्शरी अमाईन मिळतो, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मिळतो. असे एकूण 4 प्रोडक्ट मिळतात. किती? 4 प्रोडक्ट. 4 प्रोडक्ट मिळतात. संपलं. ओके. मग आता कसली रिॲक्शन होते, काय होते त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. जर अमोनिया एक्सेस नाही घेतलं तर त्या ठिकाणी रिॲक्शन सलगपणे होते आणि त्या ठिकाणी आपल्याला एक प्रोडक्ट मिळण्याच्या ऐवजी अनेक प्रोडक्टचं मिक्सर मिळतं. कसं मिळतं ते समजून घेऊ. बघा मी सांगतो, सर्वांना लक्षात घ्या. सर्वांना दिसतंय? बरोबर आहे. चला, हो का, RX घेतला आपण, अल्किल हलाईड. ठीक आहे. प्लस काय घेतला आपल्याला, NH2H. अमोनिया हा कोण आहे? न्यूक्लिओफाईल आहे. अमोनिया कोण? न्यूक्लिओफाईल. हा कोण आहे? अल्किल हलाईड. ठीक आहे. आता एक्सेसमध्ये घ्यायचं नाही आपल्याला. अल्कोहोलिक घ्या, एक्सेस लिहायची काय आवश्यकता नाही आहे. अमोनिया आपण एक्सेस घेतलेला नाही आहे. इफ अमोनिया इज नॉट इन एक्सेस देन ए मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम साल्ट इज फॉर्म्ड. आधीच लिहून ठेवला वरी. हे वाक्य लिहून घेण्यासाठी तुम्हाला कळलं का? म्हणजे तुम्हाला पुन्हा कुठं जाऊन शिकायची गरज नाही. एकदा षडाक्षरी का शिकलो तुम्ही, मन लावून म्हणाला मी, अगर दिल से पढ़ोगे तो जरूर समझ में आएगा. हां, प्रॉब्लेम येऊ शकत नाही हो. षडाक्षरीनं तुम्हाला शिकवलं ना एकदा, संपलं, खलास झालं. हां, आशीर्वाद हा परमेश्वराचा आपल्याकडं. कळलं का? आपलं काम शिकवायचंच आहे नुसतं, दुसरं काय आपल्याला येत नाही. नुसतं शिकवायला येत आहे. हां, खायचं शिकवायचं, दुसरं काम येत नाही आपल्याला. हां, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक बघा तुम्ही आणि व्यवस्थित शिका, म्हणजे कुठं काय अडचण येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये कुठं प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण सुधारणा करू. संपलं. ओके. पहा आता काय, हो का, CX बॉन्ड तुटणार, अमोनोलायसिस रिॲक्शन, हा X काय होणार? रिप्लेस होणार. चला, कशानं? हो का, NH2 आणि हा NH2 इकडे येणार. कळलं का? आता बघा, R इथं कोणाला? NH2, म्हणजे पहिला प्रोडक्ट आला RNH2. बरोबर आहे का? इथं मी असं लिहितो, चालतंय का? हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स चलते RNH2. हो का, NH2 असं लिहिलं काय? NH2 असं लिहिलं काय? एकच NH2 बरं काय, गोळ करू नका. चला, पहिल्या प्रोडक्टला इथला H आणि इथला X, इथं लिहू का -HX. चलते असं लिहिल्यावरती, म्हणजे H आणि X निघून जाईल, -HX म्हणजे हिंदी बाय प्रोडक्ट निघून गेला. बाय प्रोडक्ट समोर लिहायच्याऐवजी इथं पण लिहिता येतं बरं का. इथं बी लिहते ते चुकीचं होत नाही, बराबरच राहते ते बी. इथं लिहितो मी -HX करण्यासाठी. ओके. पुन्हा काय होतं, हा जो प्रायमरी अमाईन आहे, प्रायमरी अमाईन सुद्धा न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो. प्रायमरी अमाईन इज स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा सुद्धा हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे प्रायमरी अमाईन. त्याच्यामुळे रिॲक्शन थांबत नाही, सलग होते. बघा, आणि मग हो का, हा तुम्ही घेतला अल्किल हलाईड, परत कोण आहे? RX. परत काय होते, इथला H काय होईल? निघून जाईल, आहे का? आणि त्या ठिकाणी कोण येईल? इथला R. बरं का? आणि मग काय होईल? R, हां, NH लिहू का असं पुढे? R. तेच बरं का, वेगळं नाही बा. RN, हां, हे H निघून गेला, इथं R आला, म्हणजे RNH. हो का, RNH लिहिलं, पुन्हा R समोर ह्याच्याऐवजी खाली लिहिलं, तर ते खाली लिहिलं. हे बी न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स.
समजते ना सर्वांना? तर अशा प्रकारची प्रत्येक स्टेप नीट लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक स्टेपचा अर्थ तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आता खाली घेतो, दिसेल आपल्याला. हां, पुन्हा काय होतं, अजून रिॲक्शन होते. ह्याच्यामध्ये परत काय घेणार आपण, आर एक्स. इथं काय निघून गेलं, एच एक्स आहे की नाही. इथला एच, इथला एक्स मायनस एच एक्स लिहायचं प्रत्येक ठिकाणी. चला, इथला पुन्हा एच काय होईल, आहे की नाही. एच इथला निघून जाईल आणि त्या ठिकाणी इथला कोण येईल, आर येईल, है ना. आता इथला एच निघून जाईल, त्या ठिकाणी इथला आर येईल. इथला एच, इथला एक्स मायनस एच एक्स लिहू का इथं, काय आलं, आर एन आर आणि आर. टर्शियरी अमाइन. बघा, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन सगळे एक संपले. आता शेवटी मिळते क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. म्हणजे तुमच्या नायट्रोजनवर जेवढे एच असतील ते सगळे एच रिप्लेस होतील, वन बाय वन. तुमच्या नायट्रोजनवरती जेवढे एच होते ते सगळे रिप्लेस होतील. आता सगळे रिप्लेस झाले, आता शेवटी साल्ट मिळते. बघा, आणि परत घ्यायचा आर एक्स. आता हे मध्ये मिसळते, ॲड होते, रिप्लेस होत नाही. आता मध्ये ॲड होतं आणि बघा कसं तयार होतं, आर एन आर आर आर. हे 3 आणि हे गेलेलं 4 आहे का. हे असं करा, ह्याच्यावर चार्ज येईल पॉझिटिव्ह आहे का, आणि हे जे एक्स आहे ते मायनस. हा झाला क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. अशा प्रकारे प्रत्येक स्टेपमध्ये कसं कसं होत गेलं आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिली स्टेप तर तुम्हाला माहिती आहे, काय झालं, इथला एक्स रिप्लेस झाला NH2 नं, आर NH2 आलं. पुन्हा इथला एच रिप्लेस झाला आरनं, म्हणजे पुन्हा अल्किल हलाईड घेतला आपण. पुन्हा अमोनिया एक्सेस जर नाही घेतलं तर असे रिॲक्शन होतात, आणि रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, मी इथला एच रिप्लेस झाला आर आला, म्हणजे आर एन एच आर. पुन्हा आर एक्स रिॲक्ट झाला, पुन्हा इथला बी एच रिप्लेस झाला, तिथं आर आला आहे का, आर एन आर आर. पुन्हा आर एक्स मध्ये मिसळला आणि शेवटी आला क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. चला, हे कोण आहे, अल्किल हलाइड. हे कोण आहे, प्रायमरी अमाइन. हे कोण आहे, सेकंडरी अमाइन. हे कोण आहे, टर्शियरी अमाइन. आणि हे कोण आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. तर अशा प्रकारचे हे सगळे प्रोडक्ट या ठिकाणी येतात. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, थोडक्यात पण लिहू शकतो आपण, परंतु व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केला तुम्हाला कळण्यासाठी. बघा, ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमकी रिॲक्शन कशी होते. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. ओके, बघा पटपट एकच एक्झाम्पल घेतो. CH3Cl प्लस पुन्हा तेच अमोनिया NH2H लिहितो, फक्त लिहिताना वेगळं लिहिलं का, हा न्यूक्लिओफाईल आहे का. एक्सेस घ्यायचं नाही, हीट. आता रिॲक्शन सलग होते. पहिल्यांदा काय होतो, CCl मधला बॉन्ड तुटतो, हा Cl काय होईल, रिप्लेस होईल. कशानं, न्यूक्लिओफाईलनं. कोण आहे, NH2 ग्रुप हा न्यूक्लिओफाईल आहे का. इथला Cl निघून गेला, तिथे NH2 आला, म्हणजे कसं आलं, CH3NH2 आहे का. इथला H आणि इथला Cl, इथं लिहा मायनस HCl. पुन्हा काय होतं, पुन्हा हा अल्किल हलाइड रिॲक्ट होतो, तोच घ्यायचा तिथं जो आहे तोच, जो घ्यायचा तो CH3Cl. परत काय होतो, इथलं लिहू का पुढून असं, NH2H लिहू का असं कळण्यासाठी. ओके, एकच अर्थ आहे. इथला H परत निघून जातो आहे का, आणि इथला जो CH3 आहे तो त्याच्या ठिकाणी येतो इथं, आणि H आणि Cl लिहू का, मायनस HCl. आणि मग तयार होतो प्रॉडक्ट आपला कुठला, CH3 हां NH लिहू का असं, हे NH आहे का. हे अशा प्रकारचे रिॲक्शन दिसते का बघतो. हां, म्हणजे पुन्हा घडवणे आपल्याला. चला नेक्स्ट, परत अजून काय घ्यायचं, CH3Cl घ्यायचं आहे का. पुन्हा हा H काय होईल, रिप्लेस होईल. कशानं, CH3नं. इथं निघून जाईल, आणि H आणि Cl मायनस HCl. हा काय सांगावर, CH3N CH3 कळालं का. आणि मग सगळ्यात शेवटीची शेप जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्या CH3Cl आहे का. आणि मग हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत इथे ॲड होतं शेवटला, आणि सगळ्यात शेवटी म्हणतो आपल्याला QAS, क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. सगळ्यात शेवटी काय, क्वाटर्नरी अमोनियम सॅल्ट. इथं काय, Cl, हे Cl, हे प्लस, हे मायनस, संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे. जसं उदाहरण तसं उदाहरण लिहायचं. ओके, चला, ह्याचं नाव काय, मिथिल क्लोराईड. ठीक आहे, ह्याचं नाव काय, मिथिल अमाइन. नाव तुम्हाला माहीत असेल, सांगायची गरज नाही. हे आहे डायमिथिल. बघा दिसते का, बघा तिथं काही इकडे करू, डायमिथिल अमाइन, ट्रायमिथिल अमाइन.
ट्रायमिथिल अमाइन आणि सगळ्या शेवटी टेट्रामिथिल. 4 आहेत ना, टेट्रामिथिल नाव लिहायचं असं, अमोनियम आणि शेवटी क्लोराईड. चल पटकन पॉज करून लिहून घ्या. पुस्तकात एक उदाहरण दिले आपल्याला, ते पण आपण सोडूयात आपल्याला कळण्यासाठी. ओके, लिहून घ्या सगळेजण. बघा हे रिॲक्शन तुम्हाला करून दाखवलेलं आहे पुस्तकातलं. हे बेंझिल क्लोराईड आहे, बेंझिल क्लोराईड कळलं. हे बेंझिल क्लोराईड आहे, याच्यामधला Cl रिप्लेस झाला NH2नं. Cl न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. इथला Cl रिप्लेस झाला न्यूक्लिओफाईलनं. NH2 मायनस हा न्यूक्लिओफाईल आहे लोन पेअर असल्यामुळं. आणि मग त्या ठिकाणी तिथं कोण आला, NH2 आला, बरोबर आहे. त्याच्यामधला H पुन्हा आपण काय केलं इथं बदललं बरं का. इथं आपण घेतलं बेंझिल क्लोराईड, आता पुन्हा घेतलं मिथिल क्लोराईड, पुन्हा घेतलं मिथिल क्लोराईड. म्हणजे पहिल्यांदा वेगळं घेतलं, पुन्हा वेगळं घेतलं, चेंज केलं आपण. सध्या असं पण मग इथला H काय झाला, रिप्लेस झाला कशानं, CS3नं. तिथं आला CS3. फक्त आपण खाली लिहिलं ना, खाली लिहिलं का, एक H राहिला तिथं, तो H काय होतो, रिप्लेस होतो CS3नं. पुन्हा CS3 सेल घेतले आणि शेवटी अशा प्रकारचा हा टर्शियरी अमाइन तयार होतो. अशा प्रकारची संपूर्ण स्टेप तुमच्यासमोर सांगितलेली आहे. वेळ जास्त होऊ लागले म्हणून थोडक्यात तुमच्यासमोर सांगितलं. असं कळलं तर सांगा, नाही कळलं तर कमेंटमध्ये सांगा, सविस्तर पुन्हा आपण सांगू अजून. कळालं सर्वांना? ओके, तर हा संपूर्ण भाग लक्षात घ्या. आता शेवटचा एक कन्सेप्ट झाला राहिला आहे, तेवढा आपण पूर्ण करू आणि इथं आपली पहिली रिॲक्शन पूर्ण करू. ओके, लिहून घ्या. बघा आणखीन 2 गोष्टी सांगतो फक्त आणि मग या ठिकाणी आपली रिॲक्शन होते. ओके, आता याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. नंबर ए सांगतो पहिल्यांदा, या अमोनोलायसिसमध्ये अल्किल हलाइडचं अमोनोलायसिस करताना जो अल्किल हलाइड आपण घेतो तो अल्किल हलाइड टर्शरी कधीच घ्यायचा नाही. तुम्ही जर टर्शरी अल्किल हलाइड घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी होते इलिमिनेशन रिॲक्शन आणि त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार होण्याच्या ऐवजी तयार होतो अल्कीन. काय होतो, अल्कीन. त्याच्यामुळं या ठिकाणी थोडं काळजी घ्यायचं. आता बघा कसं होतं, CS3C CS3 CS3 Cl हा आहे टर्शरी अल्किल हलाइड, नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ठीक आहे, ह्याची अभिक्रिया आपण केली कोणासोबत, अमोनियासोबत NH3. आता हीट केलं. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, इथला Cl निघून जातो, -Cl मायनस. मेकॅनिझम आहे बरं का. नेमकं होतं कसं, मेकॅनिझम सांगितलं पुस्तकात, थोडक्यात समजून घ्या. हा Cl निघून जातो मायनस ऊर आणि ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह होतो. हा Cl निघून आहे, हा निघून जातो का, Cl इलेक्ट्रॉन घेऊन जातो, म्हणजे Cl मायनस निघून जातो, इलेक्ट्रॉन घेऊन जातो, ह्याच्यावरती चार्ज येतो पॉझिटिव्ह. तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कार्बनला म्हणतात कार्बोकटायन. काय, कार्बोकटायन. ज्या कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह असा कार्बन कार्बोकटायन. कार्बोकटायन तयार होईल कसं, हे का असं. झालं, संपलं. आता हा कार्बोकटायन स्टेबल आहे, टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल. त्याच्यामुळं या ठिकाणी लगेच आता हा कार्बन अल्फा आहे, हा बीटा, हा बीटा, हा बीटा, कोणत्याही एका बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजन निघून जातं आणि त्या ठिकाणी होतं बीटा इलिमिनेशन आणि तयार होतो तुमचा प्रोडक्ट कोणता, अल्किल. अमाइन तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी अल्किल हलाइड टर्शरी कधीच घ्यायचं नाही. अल्किल हलाइड जर टर्शरी घेतला तर तयार होणारा प्रोडक्ट हा प्रायमरी अमाइन कधीच मिळणार नाही. त्याच्याऐवजी कोणता प्रोडक्ट मिळेल, अल्किल. कारण टर्शरी कार्बोकटायन हा जास्त स्टेबल असतो. आता मी करून दाखवतो बघा. आता इथला एक H निघून जाईल, -H+. कुठला बी इथला 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 कुठला बी एका ठिकाणचा आपण इथला काढू. 3 आहे ती, 3 पैकी 2 लिहा, एक H बाजूला काढा, हा ना. हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केलो, H निघून गेला, H+ कसा उतरला मग, CS3 आणि सिंगल बॉन्ड, हा एक बॉन्ड इकडे आला, डबल बॉन्ड CS2, अल्किन तयार झालं. अशा प्रकारे अल्किन तयार झालं. हे कोण आहे इथं, ह्याचं नाव लिहा, टर्शरी ब्युटिल क्लोराईड आणि हे आहे आयसोब्युटिली. का नाव यायचं, आयसोब्युटिली. संपलं. ओके. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो बाबांनो, की या अमोनोलायसिस, कळालं का, ही जी अमोनोलायसिस रिॲक्शन आहे, या अमोनोलायसिस रिॲक्शनमध्ये आरिल हलाइड कधीच घ्यायचं नाही. आरिल हलाइड घ्यायचं नाही. म्हणजे बेंझिन रिंगला जर असेल हॅलोजन डायरेक्ट जोडलेलं म्हणून आम्ही डायरेक्ट जोडलेलं, तर ह्याची पण रिॲक्शन होत नाही, कारण ह्याची क्रियाशीलता कमी आहे. आता बेंझिन रिंग आहे, हे Cl आहे, क्लोरोबेंझिन आहे. क्लोरोबेंझिन हे कोण आहे, आरिल हलाइड आहे.
आरिल हॅलाइडची रिॲक्शन अमोनियासोबत होत नाही, कारण इथला जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग का बरं आहे त्याची कारण राहू द्या बाजूला. फक्त लक्षात घ्या ह्याची क्रियाशीलता कमी आहे. आरिल हॅलाइडची क्रियाशीलता या अभिक्रियेमध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं ह्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून आरिल हॅलाइड घ्यायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी सांगतो रिॲक्टिव्हिटी कशी आहे, अल्किल हॅलाइडमधली क्रियाशीलता कशी आहे. सगळ्यात जास्त क्रियाशीलता आर आयची, त्याच्याहून जास्त कमी बी आरची आणि त्याच्याहून कमी सी एलची. म्हणजे आयची क्रियाशीलता जास्त, त्याच्यापेक्षा कमी बी आरची, त्याच्यापेक्षा कमी सी एलची अमोनियासोबत. म्हणजे आयोडाईडची अभिक्रिया फास्ट होते बी आरपेक्षा, बी आरची अभिक्रिया फास्ट होते सी एलपेक्षा. सो आर आय इज मोर रिॲक्टिव्ह अँड आर सी एल इज द लिस्ट रिॲक्टिव्ह. ही क्रियाशीलता पण लक्षात ठेवा. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात आपण ही संपूर्ण रिॲक्शन घेतलेली आहे. याच्यामध्ये कुठं अडचण असेल तर कमेंट करा. तुम्ही पण व्हिडिओ बघा, सगळ्याला ट्रान्सफर करा, कळालं का. आणि सगळीकडे आपला व्हिडिओ पोहोचणं महत्त्वाचं आहे, सगळ्यांना कळणं महत्त्वाचं आहे. आणि माझा प्रत्येक व्हिडिओ जर स्टेप बाय स्टेप बघितला आणि तुमच्या अडचणी मला सांगितलात तर तुम्हाला 100% कळलं पाहिजे. शाळेला सुद्धा जायची गरज नाही. घरात बसून जर शिकायचं असेल तर स्वामी षडाक्षरी, कळालं का. घरात बसून शिकायचं असेल तर स्वामी षडाक्षरी. घरात बसून शिकायचं असेल तर स्वामी षडाक्षरी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.